अधिवेशन संपलंय तरी सुद्धा रायगड आणि नाशिक हे पालकमंत्र्यांशिवायच आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भातला निर्णय शिंदे आणि पवारांच्या कोर्टात गेलाय। दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री या दोन्ही जिल्ह्यांच्या संदर्भातला पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय घेतील। गेल्या 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली सध्या तयारी सुरू आहे आणि या तयारीला वेग आलाय। तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगड हे दोन जिल्हे पालकमंत्र्यांशिवायच सध्या आपला कारभार हाकताना दिसतायत। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भातला निर्णय शिंदे आणि पवार यांच्या कोर्टामध्ये गेलाय। त्यामुळे भरत गोगावले की अदिती तटकरे या संदर्भातला निर्णय आता घेतला जाईल लवकरच। त्यामुळे रायगडला लवकरच पालकमंत्री मिळतील अशी अपेक्षा आहे। दोन्ही नेत्यांच्या चर्चेच्या नंतर मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेणार आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देतील। अभिषेक, एकूणच अधिवेशन संपलंय, मात्र अजूनही रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांच्या शिवायच आपल्याला हे दोन्ही जिल्हे पालकमंत्री विना पाहायला मिळत आहेत। एकूणच रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात शिंदे आणि पवारांच्या कोर्टामध्ये हा सगळा वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। तर दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री हा अंतिम निर्णय घेतील असं देखील कळत आहे। गेल्या 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा वाद आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र नाशिक बद्दल जर का बोलायचं तर नाशिकमध्ये पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहणार असल्याचं देखील सूत्रांकडनं कळत आहे। एकूणच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांच्या देखरेखीखाली सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं आग्रही भूमिका ही नाशिक संदर्भात घेण्यात आली आहे। एकूणच रायगड संदर्भातला प्रश्न जो आहे तो देखील लवकरच निकाली निघेल असं देखील कळतं। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये वाद होता आणि त्यानंतर आता किल्ले रायगडावरच्या हॉटेलमध्ये हे दोघं सुद्धा एकत्र नाश्ता करताना दिसलेत। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला की काय असाही सवाल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।